झूम कर. आज या रनात रसिका आणि आज या रनात रसिका मी तुझ्यासाठी गाईन आणि तव चरणावर मी तुझ्या अरे भाव सुमने की सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका अरे सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका मी या रंगमंचावर उभाच राहीन आणि तुझ्या प्रेमळ आशीर्वादाची रसिका आणि मी सदैव माझ्या रसिकाच्या चरणावरती नव्हतं म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं कि हे रसिका अरे हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी तुमच्या या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्य हे माझे वंदन तुझा कोटी कोटी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी हे रसिका मिळालं तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी हे रसिका मिळालं तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी देतात मला पण आवड आहे पहिल्यांदा मी पहिल्यांदा आलो वरती साडे असतो पहिल्या गीतवर आली कसं कोण वळलं नाही ना या वरती वळायला सात प्रेमाची तुम्हाला द्यावी अपना बेटी गाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी अरे याला नंतर खा
कभी तेरा जाना हुआ जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ मेरा समय तो वहीं से ही ठहरा हुआ बताओ तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ खामोशिया एक साज है तुम सुनने तो आओ कभी छूकर तुम्हें मिल जाएगी करीब को लाओ कभी बेकरार है बात करने दो कहने को जरा खामोशियां तेरी खामोशियां तुम्हारे चले साथ प्रेमाची जेरे रसिका तुझ्याले नयनानी हे रूप पाहू दे तुझा सहारा जगिया बना आशीर्वाद हा पाठी राहू दे करताना ही सादर कला आलो रंगना गीत गायना द्यावा खरा तुम्हाला परवा पण गो म्हटलंय आज बघू द्या किती तयारीत गो आलात तुम्ही ते पण बघूया आज कसा सोडवलाय तो आणि म्हणून मित्रांनो गाणं गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं हॉलवाल्यांना विनंती आहे लाईट बंद करा तुम्ही लाईट बंद करा बंद साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आई या भक्तजनांकडे चांगलीच युक्ती आहे सदैव मुखात तुझे नाव घेणे आणि सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे आणि तुझ्याच चरणावर हे गणराया आणि या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती आणि बघा वा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे बरोबर ना तो शेतकरी अगदी आनंदाने भरून आपल्या बाप्पाला सांगतोय बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे पण जे काय मी माझं छोटं स्वरूप लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते बोलून येऊ दे माझं जे काही छोटं स्वरूप आहे त्याला चांगला बहर येऊ दे आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बापाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय हो ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी मग मुखी घेऊन
तुझे काम कराया अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया कृपेची छाया हे बाबा तू गणराया अरे कृपेची छाया बाबा तू गणराया लाईट बंद करायची ओ या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया कृपेची छाया बाप तू गणराया कृपेची छाया बाप तू गणराया शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया कृपेची छाया भावने केली पेरणी करून तुझ्या गणा आणि रुजून आले रूप चांगले तूच रे दया घना नागराना बंद जोडले आता या धराया नागराना बंद जोडले आता या धराया कृपेची छाया बाप तू गणराया कृपेची छाया बाप तू गणराया सुरुवात झाली आता आणि मनसा या त्या मेघराचा सांग निघ भरता भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया कृपेची छाया बाप तू गणराया कृपेची छाया बाप तू गणराया
धक्क्या पावलान आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका अहनीन गेली धक्क्या पावलान आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका अहनीन गेली यांच्या गाव माझं गाव साजणीच्या अरे असा कसा तुरे काना आधीच हरामखोर काना हे माझ्या सावल्या राधा तुला तुझी काय म्हणते आई अरे असा कसा रे काना तू आधीच हरामखोर मग त्या यशोदे माईच्या जीवाला अरे काना तू का लावलास घोर चोरी कराया फिरतोस काना अरे चोरी कराया फिरतोस काना तू घेऊन ही सारी गवळ्याची पोर आणि म्हणून म्हणते तुला काना सारे अरे तुझं आहेस या बघा हो श्रीमान शी इज माय फ्रेंड शी इज माय फ्रेंड देवेंद्र श्रीमान बुवा म्हणून बघा बुवा आज तुम्हाला सांगतो आज जो हा प्रेक्षक वर्ग जो आलेला आहे ना बुवा म्हणून तुम्हाला मगाशी पण म्हटलं आज तुम्हाला बुवा जेवढी ताकद लावते ना तेवढी तुम्ही लावाच बुवा होऊन जाऊ दे बुवा आज होऊनच जाऊ दे बरोबर आहे ना तुम्ही झोपल्या वाटलं आता घ्या हातात आणि लिहायला सुरुवात करा म्हणून म्हणतात की चोरी करताना राधेन अहो चोरी करताना राधेन होता तुला जगा पाहिला चोरी करताना राधेन होता तुला जगा पाहिला घरी सांगून आले मी काना अरे घरी सांगून आले मी अरे काना आता तुझ्या मायला बघा काना राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केलीस तेव्हा मी तुला पाहून घेतलाय तुला पाहिलाय तुला बघितलाय तो तूच होतास बाकीचे पण तुझे सबंधकडे होते पण त्यांचा भरक्या तूच होतास तुला बघितलाय आणि म्हणून माझा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी काना तुझ्या माईला सांगून आले काना अरे यशोदे बाई बघ या तुझ्या पोरांना अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही घरात आमच्या शिरतोय आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोय काय बुवा तुझ्या काय आयुष्याच्या घरात नाही काय रे अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझ्या पण घरात मग तू तुझ्या घरातलं खा ना काय मित्रांनो तुला आमचा कशाला हवाय तुला आमचा एवढा गोड लागतो खा अगदी खाली लागसता अगदी खा मग तू पण तुला काना मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय आणि मी ते तुझ्या आईला यशोदे माईला सांगितलंय एवढाच मी थोडा विषय म्हणायचा आहे काय बघा
कशा इमोशनल कोणाला बोलता युरोपियन मोडवणार तुला चोरी करायची सांग लागली कशी गोडी का घेऊन बसल्या सोबती नाही मंगडी अशा उन्हाळ पोरांच्या गाना अरे गोकुळचा नंद किशोर गोकुळचा राणा तू या अशा उन्हाळ पोरांच्या नादाला कशात लागलाय का ना राधा तुला प्रेमाने सांगते अरे माझा जीवलग आहेस तू मग या उन्हाळ पोरांच्या नादाला लागून स्वतःच्या नावाची बदनामी कशाला करून घेतोस म्हणून म्हणायचंय अशा उन्हाळ पोरांच्या अरे गणेश सर गणेश सर गणेश सर गणेश सर तू गोकुळचा राणा तुझी सवय नाही बरी हुशीन बदनामा तुला सांगते मी बरोबरी तुला देईन प्रेमान तुला देईन प्रेमान सारं काही तुझं खायला तुला देईन प्रेमान सारं काही तुझं खायला घरी सांगून मी आले कानाचा तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानाचा तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानाचा तुझ्या मैना चोरी करताना राधे चोरी करताना राधे वसा तुला सदा पहिला चोरी करताना राधे वसा तुला सदा पहिला घरी सांगून आले मी कानाचा तुझ्या घरी सांगून आले मी हे गाना अरे आता तुझ्या अरे तुझ्या त्या माईला आणि म्हणून बघा मित्रांनो कारण की तुला समाज उन्नती म्हणण्याचे नियमानुसार आम्ही दोन विषयाची एकमेकांना देखील विषय देत असतो मी परवा सुद्धा बोलला तोच विषय दिला आहे आणि आजही बोनकडे मी माझी देखील प्रति दिली आहे परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं बुवा त्या सद्गुरूचं नाव काय आणि बुवा माझ्या टीप पण अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर बुवा अपेक्षित आहे आज मला वाटतं तुमचे गुरुवर्य तुमचे वडील स्वतः जातीनिशी या कार्यक्रमाला हजर आहेत व परवा तुम्हाला विषय दिलाय आज कुठेतरी एक अशी खात्री बाळगतो आशा बाळगतो गुरुवर्य सोबत आहेत कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा पण जर बुवा हरभरवरनं जर सेंटरला शिरलो बुवा कपडा कुठं फाडीन दुसऱ्या बारीत तुम्हाला अजून आठवत नाही बुवा माझा म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा मी तुम्हाला परवा पण म्हटलंय बुवा तुमचं आणि माझं काहीच बुवा वाद नाही फक्त 5 मिनिटं पाणी संपवला फक्त 5 मिनिटं आणि म्हणून बुवा तुमचं आणि माझं
काहीच वर नाही बुवा, काहीच वर नाही बुवा. पण हा जो बसलेला समाज आहे, हा जो रसिक राजा आहे, याचं मनोरंजन करणं बुवा तुमचं आणि माझं काम आहे. म्हणून बघा पुढचा विषय सागर येरसकर येसरकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. म्हणून म्हणायचं आहे बघा काय शेवटचा विषय गातोय. बघा काय म्हणायचंय. अहो आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे. विषय माझा बोलण्यासाठी जीवन बुवा तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे. अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे आणि तुमच्या सारख्या शाण्या बुवाला अहो बुवा मोजक्या शब्दांचा मार म्हणजे बुवा बघा. आणि यांचा डायलॉग आहे तो शाण्याला म्हणतात शब्दाचा मार. पण बुवा हा शाणा लय याला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो बुवा, म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. परवा दुसऱ्या बारीत बुवा कुत्रा बित्रा आहे ना, तुम्हाला आज गाढव कसा लावून जातो बघा बुवा. आणि म्हणून बघा बक्षीस आलेलं आहे. कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेश कुलकर्णी साहेब, सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत कलाकारांवर आणि कलेवर निष्ठावंत प्रेम करणारे, तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गायकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे, नवनवीन कलाकार आपल्या समोर उदयास आणणारे, तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेश कुलकर्णी साहेब, तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली, गोपाळजी कारंडे, तसेच शाहीर संजयजी कांबळे, निलेशदा शेपले यांच्या हस्ते शाहीर राजेश बुवा निकम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. आणि म्हणून बघा बुवा विषय कसा गातोय बघा. अरे आता कुटुंबावर हे लॉकडाऊन मग 2020 हा काहींसाठी एवढा धोकादायक ठरला मित्रांनो. कोरोना सारखं महामारी संकट आलं होतं, पण बिचार ज्यांचं मूर्त निघालं होतं ते बिचार व्हायनावच राहिलं. तारीख काढली की कोरोना आला. माझे आधारस्तंभ सन्माननीय दिलीपजी नामे माऊली देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. बघा ना कोरोना असा काय होता, लग्नाची तारीख काढली की कोरोना आला, अडवायलेलं होतं. आणि म्हणून याच विषयावर त्या गायकाला गाणं लिहिलं होतं. आता कुठवर हे लॉकडाऊन माझं लगीन गेलंय राहून. म्हणून बोल बघा. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. हो श्रीमान तुम्हाला परवा पण दिलाय ना, आज पण देतोय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रातील आहे तो अडकून. आज तुमची ताकद लावा, तुमची अक्कल लढवा. माझा विषयाचं उत्तर बुवा शास्त्रात दडलेलं आहे, शास्त्रात अडकलेलं आहे म्हणून म्हणायचंय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रातील आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून. वा कुत्रा बित्रा आणलास ना बुवा, घोडा लावून नाही तुला दुसऱ्या बारी. अरे जर का आलास माझ्यावर भडकून मग तुला लागणार आज मी सडकून. जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. ये प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा. ये प्रश्न हा जुना मन सोडतोय पुन्हा. शास्त्राचा आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून आणि घेऊन गणा उत्तर देना, घेऊन गणा
भडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागीन आज मी सडकून आला प्रश्न हजून सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून प्रश्न हजून सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून या मला पूर्ण झाला एक गाणी प्रश्न बघू. जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागेल चांगलाच सडकून आणि म्हणून मित्रांनो ज्या तऱ्हेने माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्यायला शासना बाळगतो आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.